नमस्कार मंडळी, हळदी कुंकू ब्लॉग पार्ट 2 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे माझी सजावट वाण आणि हलव्याच्या दागिन्यांबद्दल। सजावट काय करू थोडं सर्चिंग केलं। सजावट काय करू म्हणून केलं थोडं सर्चिंग। लढवली शक्कल आणि साडीच्या उरलेल्या लेसचा बनवला पतंगीचा दोर आणि रांगोळीच्या कार्पेटने सजला माझ्या हळदी कुंकवाचा माहोल। मग काय घालू म्हणून मार्केट केलं एक्सप्लोर आणि लढवली शक्कल। घेतली सिल्वर गिअर वायर, सिल्वर बीट, सिल्वर पेंडेंट आणि घरातले सारे हलवे जे होते शिल्लक। मग तयार झाला माझा साज हलव्यांच्या दागिन्यांनी, म्हणून केलं माझं कौतुक माझ्या मैत्रिणींनी। वाण काय देऊ पुन्हा केलं मार्केट एक्सप्लोर। मग लढवली शक्कल। सुवासिनींसाठी इनविजिबल मंगळसूत्र आणि कुमारिकांना नेकलेस देऊन घेतली मी सर्वांचीच दखल। अशा प्रकारे सजवलं घर मी सौभाग्याच्या अलंकारांनी, म्हणून सौंदर्य त्यांचं बहरलं माझ्या स्वराची उखाण्यांनी। हे उखाणे पुढील प्रमाणे। केसात माळुनी गजरा, खुलतो माझा चेहरा हसरा। श्रीकांतरावांचं नाव घेते, करूया सौभाग्याचा सण आनंदाने साजरा। मराठमोळी नथ शोभून दिसते माझ्या नाकात। श्रीकांतरावांचं नाव माझ्या ध्याना मनात आणि श्वासात। चांदीचं पैंजण, तुळशीचं अंगण, श्रीकांतरावांचं नाव घ्यायला मला नाही कसलंही बंधन। कानाची शोभा वाढवतो माझा झुमका, श्रीकांतरावांचं नाव घेते लावून लंडनचं नव्हे तर महाराष्ट्राचा ठुमका। हिरवा चुडा सुवासिनीचा ठेवा, श्रीकांतरावांचं नाव घेते मला अखंड सौभाग्यवती राहू दे देवा। तर हा हळदी कुंकू ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।